काल अमरावती शहरामध्ये मनपाचे आयुक्त प्रवीण आष्टीकर हे राजापेठ उड्डाणपुलाच्या खाली जे अंडरपास बायपास रोड आहे त्या ठिकाणी त्यांना कोणीतरी बोलवलं की या ठिकाणी पाणी खूप साचलेले, तुम्ही पाहणी करण्यासाठी या। आणि मनपा आयुक्त जेव्हा त्या ठिकाणी गेले तर तेव्हा त्यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे, शाईफेक केली। दोन तीन महिला होत्या आणि 4-5 पुरुष होते। आणि जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तर ते सगळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते निघाले आणि रात्री पोलिसांनी आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हे दाखल केलेले। यावर बोलण्यासाठी स्वतः मनपाचे आयुक्त प्रवीण आष्टीकर सर आपल्या सोबत आहे एबीपी माझावर। आपण त्यांच्याशी विचारूया। सर, काल जो भ्याड हल्ला झाला त्याच्यावर आपली पहिली प्रतिक्रिया। काल जो हल्ला झाला तो मला जे फोन आले होते श्री मालानी म्हणून आहेत, त्यांनी मला जवळपास सकाळपासून 9 वेळेला फोन केला आणि त्यांनी तिथे जो राजापेठ पुलाच्या खाली अंडरपास आहे त्या अंडरपासच्या तिथे लिकेज होते आणि तिथे काही गाड्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत, तर ती पाहणी करण्यासाठी या म्हणून त्यांनी मला विनंती केली। मी त्यावर मी कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी माझे सिटी इंजिनियर आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवलं। तरी पण त्यांनी मला पुन्हा फोन करून 2 वेळेला फोन करून की तिथे आमदार साहेब येणार आहेत आणि तुम्ही या आणि ती पाहणी आपण पाहणी करूया, 1-2 मिनिटच लागतील अशी म्हणून विनंती केली। त्यांच्या विनंतीला मान देऊन मी तिथे पाहणी करण्यासाठी गेलो असता अचानकपणे तिथे 2 महिला आल्या आणि त्यांच्यामागे तिसरी एक महिला आली आणि 5-6 पुरुष होते तिथे। त्यांनी अचानकपणे माझ्या अंगावर शाई फेकली आणि मी ते शाई फेकलेले वाचवत असताना माझ्या सिक्युरिटी श्री आसिफ यांनी मला पूर्ण हे केलं, प्रोटेक्शन दिलं। असंही असताना त्यांनी माझ्या पाठीवर माझ्या शाई फेकली। तसेच माझे वाहन जे होतं शासकीय वाहन, त्या शासकीय वाहनाचे दोन्हीही डाव्या बाजूचे टायर जे आहेत ते स्क्रूड्रायव्हरनी पंक्चरही केले आणि त्या स्क्रूड्रायव्हरनी ते माझ्या गाडीचे काचसुद्धा फोडण्याच्या तयारीत होते। तसेच ते माझ्यावर येऊन प्राणघातक हल्ला करण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न होता। आम्ही त्यावेळेला माझा ड्रायव्हर, माझे सिक्युरिटी आणि आम्ही ज्यावेळेला गाडीकडे गेलो त्यावेळेला ती सगळी पळून गेली आणि त्यांनी अशा प्रकारे कुठलेही अंदाज नाही होता का अचानकपणे माझ्यावर असा भ्याड हल्ला केला। भ्याड हल्ला झाल्याच्या नंतर मनपा कर्मचारी अधिकारी हे सगळे आक्रमक झाले, त्यांनी काम बंद आंदोलन केलं आणि आज परत दुसऱ्या दिवशी पण काम बंद आंदोलन, याला विविध पाठिंबा पण मिळतो। आज पण काम बंद आंदोलन हो, माझे सगळे मनपातले कर्मचारी अधिकारी यांनी तत्काळ पूर्ण कामकाज बंद केलं आणि त्यांनी बाहेर येऊन पोलीस स्टेशनवर सुद्धा त्यांनी मोर्चा नेला आणि त्यांची जे काय तीव्र भावना आहेत त्या तीव्र भावना त्यांनी सादर केल्या। त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती ह्या आज बंद राहतील। तसेच रेव्हेन्यू महसूल विभागामार्फत सुद्धा काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येईल आणि काल झालेल्या घटनेचा उत्स्फूर्तपणे त्यांनी निषेध करण्यासाठी म्हणून आजचा बंद केलेला आहे। आणि तसेच महसूल विभागाने सुद्धा उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघ आहे त्यांनी सुद्धा याला उत्स्फूर्त निषेध करून काळ्या फिती लावून याचा निषेध करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे। सर, काल जे अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते, आपल्याला माहितीच आहे की राजापेठ उड्डाणपुलावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता ते अनधिकृत होता म्हणून महानगरपालिकेने कारवाई केली, नंतर चबुतरा पण हटवला। तर हे सगळं पुतळ्यावरूनच राजकारण झालं असं वाटते का आपल्याला? आता मी त्याच्याबद्दल जास्त काही भाष्य करणार नाही, परंतु जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि तसेच अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हे दोन्हीही पुतळे अनधिकृतपणे रस्त्यावर लावलेले होते आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तसेच राज्य शासनाचा 2017चा आदेश आहे, यानुसार पोलीस आणि मनपा प्रशासनांनी अशा प्रकारे अनधिकृतपणे लावलेले पुतळे हटवण्याची हे आमचं आद्य कर्तव्य आहे। त्याप्रमाणे आम्ही ते कर्तव्य केलेलं आहे। पोलिसांनी याच्यामध्ये पूर्ण आम्हाला सहकार्य केलेलं आहे। तथापि आम्ही त्यांना अशी विनंती केली होती की तुम्ही नियमानुसार परवानगी मागा आणि नियमानुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आणि 2017च्या शासन निर्णयाच्या अनुषंगून जिथे काही शक्य आहे तिथे आपण पुतळा लावण्यासाठी परवानगीसाठी प्रकरण आपण मूव्ह करू। तथापि तसे कुठल्याही प्रकारे न करता अनधिकृतपणे हे दोन्ही थोर व्यक्तींचे पुतळे लावले गेले होते, ते अनधिकृत असल्यामुळे आपण काढले होते। सर, एक पत्रकार काल व्हायरल झालं होतं ज्याच्यामध्ये शिवप्रेमी असं खाली लिहिलं आणि तुम्हाला टार्गेट केल्या गेलेलं त्याच्यामध्ये की तुम्ही जाणून बुजून तो महाराजांचा पुतळा हटवला आणि गोदाममध्ये नेऊन ठेवला, म्हणजे फेकून दिला, असं एक पत्रक व्हायरल होते, त्याच्यावर काय सांगा? अजिबात नाही। थोर पुरुषाबद्दल महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांना जाणीव नाही किंवा त्यांच्या थोर कार्याबद्दल जाणीव नाही असा आपल्याला व्यक्ती मिळणे अशक्य आहे।
आम्हाला महाराजांबद्दल पूर्ण आत्मीयता आहे, पूर्ण सन्मान आहे. आम्ही महाराजांचा पुतळा जो आहे तो व्यवस्थितरित्या काढून आमच्या भांडार विभागामध्ये CCTVच्या नियंत्रणामध्ये मी स्वतः तिथे पुतळ्यात गेलो होतो. त्यांना व्यवस्थित कपड्यामध्ये लपेटून तो ठेवण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कुठल्याही साधी ही सुद्धा म्हणजे खरूजसुद्धा नाही आहे आणि पूर्ण सन्मानाने तो पुतळा ठेवलेला आहे. ज्यावेळेला रीतसर परवानगी मागितली जाईल आणि त्यावेळेला तो पुतळासुद्धा त्यांना परत करण्यात येईल. यामध्ये अनधिकृतपणे असल्यामुळे मी परत पुनश्च त्याचं रिपीट करतो की हा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा 2003चा आदेश आणि 2017चे राज्य शासनाचे आदेश आहेत की कुठल्याही रस्त्यावर, सार्वजनिक रस्त्यावर पुतळा बसवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यास अनुसरूनच पोलीस विभागाने कळवल्यानंतर आणि महापालिकेच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा पुतळा तिथून पूर्ण सन्मानाने तिथून काढलेला आहे, अनधिकृत असल्यामुळे, आणि पूर्ण सन्मानाने तो ठेवलेला आहे. सर, पुतळ्याचं जे राजकारण सुरू आहे अमरावती शहरामध्ये अनेक दिवसापासून, याच्यामध्ये पण अधिकाऱ्यांना टार्गेट करणं, यावर काय सांगा? हे मला तर मी याच्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही. मी खूप आश्चर्यचकित झालो आहे. मला जेमतेम 1 महिना झालेला आहे शहरामध्ये येऊन. मी शहराच्या विकासाची जास्तीत जास्त किती कामं होऊ शकतात याकडे माझं पूर्ण फोकस होतं आणि अचानकपणे अशा कृतीला किंवा राजकीय स्वार्थापोटी किंवा राजकारणाच्या याच्यातून माझ्यावर असा हल्ला होईल हे मी कदापिही विचारसुद्धा केला नव्हता. परंतु कालची जी काही घटना झालेली आहे ती घटना झालेली आहे. आमदार रवी राणांनी काल एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मनपा आयुक्त आष्टीकर हे पैसे देऊन या ठिकाणी आले आणि जेव्हापासून आले त्या ठिकाणी आल्यानंतर 3% कमिशन घेऊन फक्त ठेकेदारांचेच बिल काढते, असा गंभीर आरोप आपल्यावर केला होता. त्यांनी असं काही असेल तर ते राज्य शासनामध्ये पूर्ण यंत्रणा आहे आणि अमरावतीला येण्यासाठी पैसे देऊन येण्यासाठी, आता मी एवढे 26 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे, कुठेही पैसे देऊन बदल्या होतात हे तरी मी अनुभवलेलं नाही, मी स्वतःही अनुभवलेलं नाही. मान्य शासन असतं, शासनाने जिथे दिलं तिथे नोकरी करायची. मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी करून आलेला आहे आणि अमरावती दिलेलं आहे इथे. तरी मी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे पैसे देऊन हे होतात याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. आणि असं जर काही वाटत असेल किंवा असं जर काही असेल तर तशी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, अँटी करप्शन आहे, बाकी काही यंत्रणा आहेत. त्या यंत्रणाकडे ज्यांनी कोणी असेल तर त्यांनी त्यांच्याकडे जावं. मी अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही किंवा अशा कुठल्याही प्रकारचा याच्याबद्दल मी भाष्य करणे योग्य समजत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही जे काल भ्याड हल्ला झाला तुमच्यावर, त्याची तुम्ही पोलीस तक्रार दिलेली आहे. 11 लोकांवर आमदार रवी राणांसह 307 म्हणजे हत्या करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल झाला आहे. माझं काल जे काही घटना घडली ते सगळ्या घटनेच्या बाबतीमध्ये पोलिसामध्ये मी रीतसर तक्रार केलेली आहे. त्यावर पोलिसांनी काय पुढं कारवाई केली याच्याबद्दल मी तर काही सांगू शकणार नाही. तथापि मी माझी जी तक्रार आहे, जी काही संपूर्ण घटना घडलेली आहे त्या घटनेचा सविस्तर तक्रार मी पोलिसांमध्ये दाखल केलेली आहे. हे होते मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर सर, ज्यांनी ABP माझाकडे काल जो शाईफेक भ्याड हल्ला त्यांच्यावर झाला होता त्याच्यावर त्यांनी संपूर्ण ABP माझाकडे बातचीत केलेली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.